जावळी तालुक्यामध्ये महू हातगेघर या धरणाचं काम गेल्या 28 वर्षांपासून अपूर्णच आहे। 1.36 टीएमसी क्षमतेचा पाणीसाठा या धरणामध्ये आहे। या धरणातल्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही न्याय मिळालेला नाहीये। शेतीला पाणी नसल्यानं आता उपजीविकेसाठी धरणाच्या पाणीसाठ्यात जलपर्यटन सुरू करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी धरणाच्या भिंतीवरच प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केलंय। या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या 27 फेब्रुवारीला धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेणार असल्याचा देखील इशारा त्यांनी दिला। गेली 27 वर्षांपासून या भागातील सर्व प्रकल्पग्रस्त या धरणाचे काम पूर्ण कधी होईल आणि या धरणामधून नौका विहार किंवा इतर व्यावसायिक दृष्ट्या प्रकल्पग्रस्तांना लाभ कसा होईल या पद्धतीने वाट पाहत आहेत। आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आम्ही 8 दिवसाची मुदत देऊन 27 तारखेला 27 फेब्रुवारी 2025 ला जलसमाधी घेणार आहोत। आम्हाला ज्या पाईपलाईन करून दिली शेतीसाठी तर ते पाणी सोडत नाहीत। त्याचं कारण असं की आमच्या अजून मागण्याच पूर्ण झाल्या नाहीत, तर त्या सरकारनं पुऱ्या कराव्या आणि आम्हाला बोट क्लबला पहिलं प्राधान्य द्यावं।